Everyone, mark your presentee. मला पुन्हा एकदा सांगा, माझा आवाज ऐकू येतोय क्लिअर? Am I clearly audible? Okay. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम पासून आपण सुरुवात करणार आहोत, लाईक एव्हरी टाइम. ओके. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. सो देवांक, जिज्ञासा, सारस, लक्ष, आयशा and स्वराज. पे अटेन्शन. आपण आज चौथा धडा म्हणजे एक कविता आहे वारांचे गाणे, तो घेणार आहोत. स्क्रीन दिसते सगळ्यांना? थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. जिज्ञासा, देवांक, आयशा. ओके. येस टीचर. ओके, चला लक्ष द्या. बघा, शाळेतली मुलं दाखवली आहेत आणि शाळेमध्ये आपला रोज वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा तास असतो, वेगवेगळे पिरियड्स असतात आणि वेगवेगळा अभ्यास शिकवला जातो की नाही? रोज तेच तेच शिकवतात का तुम्हाला स्कूलमध्ये? सांगा. नाही. रोज वेगवेगळं काही ना काही शिकवलं जातं. मग ह्या मुलांच्या शाळेमध्ये काय माहितीये, आठवड्याचे वार किती आहेत सांगा? आठवड्याचे वार कोणाकोणाला येतात? मराठी वार. मराठी वार कोणाला येतात? हँड रेस करा. मराठी वार कोण बोलून दाखवणार? लक्ष. लक्ष बोलून दाखव. सोमवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. व्हेरी गुड. शनिवार. येस. मग हे वार, मराठी वार, या शाळेतल्या मुलांना प्रत्येक वाराला काहीतरी वेगळं वेगळं शिकवलं जातं, काहीतरी छान छान असतं. ते आपल्याला या कवितेत सांगितलं आहे. मी पहिल्यांदा कविता वाचून दाखवेन पूर्ण आणि नंतर दोन दोन ओळींचा अर्थ स्पष्ट केला जाईल. लक्ष द्या सगळ्यांनी. कवितेचं नाव आहे वारांचे गाणे. गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा, कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा, कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग, भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा, पाने फुले जंगल सफारी, सहलीला जाऊ शुक्रवारी, खेळण्यात आनंद वाटे भारी, कवायत आमची शनिवारी, शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येती खेळायला घरी. सगळ्यांनी कविता ऐकली? कविता ऐकली? येस. मग किती छान सगळ्या वारांना काय काय केलं जातंय ते सांगितलंय ना याच्यात. चला बघूया. गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा. आठवड्याची सुरुवात सोमवार या दिवसापासून होते, बरोबर? मग ती काय सांगते की या दिवशी आम्ही मस्त गाणी गप्पा गोष्टी करतो, गाणी म्हणतो. ओके, म्हणून सोमवार आम्हाला खूप आवडतो. कृतीतून परिसर शिकण्याचा, मंगळवार असे निरीक्षणाचा. आपण परिसर अभ्यास हा विषय शिकतोय की नाही? EVS. त्यामध्ये खूप छान छान सांगितलं जातं, हे करा, ते करून पहा, हे करून पहा. पण आपल्याला ते कधी करायला मिळतं का? नाही. पण ह्यांच्या शाळेत बघा ते सगळं करायला देतात, तिथे चित्रात दाखवलंय. म्हणून मुलांना कृतीतून परिसर शिकण्याचा आणि निरीक्षण करण्याचा आनंद मंगळवारी घेता येतो. कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग. बुधवारी मुलांना कागद माती वेगवेगळे रंग दिले जातात आणि त्यापासून मुलं चित्र काढतात, मातीची भांडी बनवतात, असं काही काही ऍक्टिव्हिटी करतात. भाषणासाठी जितू उभा, गुरुवारी जमली बालसभा. गुरुवारी त्यांची बालसभा असते. मुलं बघा सगळे बसलेली आहेत आणि जितू नावाचा मुलगा उभा राहून भाषण करत आहे. पाने फुले जंगल सफारी, सहलीला जाऊ शुक्रवारी. शुक्रवारी शिक्षकांनी मुलांना छान जंगलात नेलेलं आहे, तिथे पाने फुले सगळं पाहायला मिळतोय. ओके. खेळण्यात आनंद वाटते भारी, कवायत आमची शनिवारी. शनिवारी PT पिरियड आहे त्यांचा, त्यामुळे त्यांना एक्सरसाइज करायला मिळते, खेळायला मजा येते. शाळेला सुट्टी रविवारी, मित्र येते खेळायला घरी. आणि रविवारी तर स्कूल बंद असतात. मग सगळे कसे भेटणार? मग ते एकमेकांच्या घरी जाऊन भेटत आहेत. ओके. समजली कविता? छान होती की नाही?
टीचर येस टीचर व्हेरी गुड. येस टीचर मग आता काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं द्या आणि नंतर एकेकाने कविता बोलून दाखवा. ओके, चला. वारांची नावे सांगा मला. एकेकाने उत्तर द्यायचं आहे. लक्षने तर सांगितलेत मगाशी. देवांश सांग वारांची नावे. सोमवार पासून सुरुवात करा. देवांक. हँड रेज नका करू, सगळ्यांना विचारलं जाईल. थर्ड स्टँडर्ड सगळ्यांना विचारलं जाईल. मंगळवार सोमवार मंगळवार शनिवार बुधवार, बुधवार गुरुवार, गुरुवार शुक्रवार. शनिवार. ओके. जिज्ञासा. येस टीचर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. गुड. आयशा. येस आयशा. टीचर हा बोल. येस टीचर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. हा. शुक्रवार शनिवार. शनिवार रविवार. व्हेरी गुड. अजून कोण आहे इंग्लिश मीडियम? स्वराज. स्वराज. हा बोल. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. येस. नेक्स्ट सारस. सारस. हा, वारांची नावे बोलायची आहेत सोमवार पासून. सोमवार मंगळवार मग हा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. रविवार. ओके. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम सगळ्यांची वारांची नावे बोलून झालीत का? येस लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहा जर झालं असेल तर. कोणी राहिलं असेल तर सांगा. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम ओनली. हा, डन ना? ऑल ऑफ यू हॅव डन. व्हेरी गुड. मग आता प्रश्न पाहूया आपण. ओके. नेक्स्ट आहे, गुरुवारच्या आधीचा व नंतरचा वार कोणता? गुरुवारच्या आधीचा आणि नंतरचा वार कोणता? लक्ष. लक्ष. गुरुवारच्या आधीचा वार बुधवार गुरुवारच्या नंतरचा वार शुक्रवार. व्हेरी गुड. जिज्ञासा. गुरुवारच्या आधीचा वार बुधवार गुरुवारच्या नंतरचा वार शुक्रवार. ओके. कविता म्हणून दाखवायची आहे आता. सुरुवात करा. देवांक बोल तू पहिल्यांदा. बोल. गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा. कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा. कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच दंग. भाषणासाठी जितूबा गुरुवारी जमली बालसभा. पाने फुले जंगल सफरी सरीला जाऊ शुक्रवारी. खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी. शाळेला सुट्टी रविवारी मित्र येते खेळायला घरी. व्हेरी गुड. आयशा. आयशा. येस टीचर. गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा. कृतीतून परीक्षा शिकण्याचा मंगळवार असेल निरीक्षणाचा. कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच दंग.
भाषणासाठी भाषणासाठी जितू तुबा गुरुवारी जमली बालसभा बालसहा पाने फुले जंगल सफरी शाळेला जाऊ सहलीला जाऊ शुक्रवारी शाळेला जाऊ शुक्रवारी खेळण्यात आनंद वाटे भारी कवट आमची रविवारी शनिवारी मी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येतील खेळायला घरी. व्हेरी गुड. त्यानंतर जिज्ञासा डन नो ना टीचर हा, बोल. गाणी गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा कृतीचा परिसर शिकण्याचा मंगळवारचे निरीक्षणाचा कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच रंग भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा पाने फुले जंगल सफरी चलीला जाऊ शुक्रवारी खेळण्यात आनंद वाटे भारी आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येतील खेळायला घरी. व्हेरी गुड. लक्ष गाणे गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवारचे निरीक्षणाचा कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यात रंग भाषणासाठी जितूबा गुरुवारी जमली बालसभा पाने फुले जंगल सफरी सहलीला जाऊ शुक्रवारी खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येते खेळायला घरी. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर येस स्वराज हा वा गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा कृतीतून परीक्षा शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच रंग भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा पाने फुले जंगल सफरी सहलीला जाऊ शुक्रवारी खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येतील खेळायला घरी. व्हेरी गुड. त्यानंतर सारस यस मॅम. हा, बोलून दाखव कविता. गाणे गप्पा गोष्टीच्या सोमवारी आमच्या आवडीच्या कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवारचे निरीक्षणाचा
बड़ा कागज, बड़ा माप, माती, माती, विविध रंग, विविध रंग, बुधवारी बुधवारी आमच्या आम्ही त्यांच्या त्याचाच रंग भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमल जमली बालसभा बालसभा पाने फूल पाने फुले जंगल सफरी सफरी सहलीला जाऊन सुकुवारी खेळण्यात आनंद आनंद वा भारी 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 आणि काय कवायत आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी रविवारी मित्र याते घरी खेळले मित्र येती खेळायला घरी. ओके, थर्ड स्टँडर्ड सगळ्यांना कविता समजली? इंग्लिश मीडियम एव्हरीवन इज बिंग अंडरस्टूड. आता काय करायचं आहे, वारांची नावे नंबर टाकून लिहायची आहेत. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं करून 7 वारांची नावे लिहायची आहेत. समजलं? येस येस टीचर. सगळ्यांना समजलं? येस ओके, चला चला रायटिंगला सुरुवात करा. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम कोण कोण प्रेझेंट आहे? ओनली पीयूष ना? यस प्रीती पण नाहीये पीयूष? हो टीचर. हो की आहे की नाही? नाही. ओके, मग आता आपण पाहूया काय आहे अभ्यास आणि त्यावरून मी तुला काहीतरी अभ्यास देते, कारण फक्त तू एकटाच आहेस. ओके, परीक्षेचं टाइम टेबल भेटलं का तुम्हाला? कुठला टीचर? आता पहिली युनिट टेस्ट येईल ना, पहिली चाचणी येईल ना तुमची स्कूल मधून. भेटलंय का सगळ्यांना टाइम टेबल? कोणाला भेटलंय? भेटलंय टाइम टेबल की जाऊन द्यायचं आहे क्लासमध्ये? ओके ओके, आपण वासाची किंमत ही हा लेसन पाहिला होता पीयूष, लक्षात आहे? यस. आता एक कविता आहे ती पाहूया आपण. ओके, पडघम वरती टिपरी पडली. मी पहिले वाचून दाखवते, नंतर एक्सप्लेन करणार. ओके, पडघम वरती टिपरी पडली, तडम तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम, म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम, थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग, पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. आता या कविते कसली आहे कविता, कशावर आहे पीयूष सांग मला? काय टीचर? कवितेत कशाचं वर्णन केलेलं आहे? कशाबद्दल आहे ही कविता? पाऊस बद्दल. व्हेरी गुड. पडघम वरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम. पडघम, पडघम म्हणजे आपला तबला वगैरे असतो ना, त्या टाईपचं एक काहीतरी चर्मवाद्य, त्याच्यावर आपण एखादी टिपरी आपटली की कसा आवाज येतो, तडम तडतड तडम, तसाच कौलारावर पावसाचे एवढे मोठे मोठे थेंब पडत आहेत की तडम तडतड तडम असा आवाज येत आहे. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. आणि इतकं जोरात पाऊस पडतं, आणि पाऊस पडताना तर आपल्याला माहितीच आहे अगोदर ढगातून गडगडण्याचा खूप जोरात आवाज येतो.
मग असा आवाज येतो की जसं काही म्हातारी ढगामध्ये खरंच हरभरे भरडत आहे. खरोखर भरडते का? नाही, फक्त एक कल्पना केलेली आहे. ओके. आणि जसं पावसाचे थेंब जमिनीवर कोसळत आहेत त्याचबरोबर वीज सुद्धा कडम कडकड कडम असा आवाज करत येत आहे, दिसत आहे, कोसळत आहे. थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाणी साचल्यावर त्याच्यावर थेंब पडल्यावर कसे असे तरंग पाहायला मिळतात, वलय पाहायला मिळतात गोल गोल. येस, हो की नाही? हा, मग तसंच सांगितलंय की थेंब पडल्यामुळे सगळीकडे छान छान तरंग पाहायला मिळत आहेत आणि मुले त्यामध्ये नाचत आहेत. मग थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी कंप्लीट झाल्यावर फक्त चॅटबॉक्स मध्ये सांगणार आहात तुम्ही तुमचे वार लिहून झाल्यावर. कोणी माईक ऑन करायचं नाही आणि कंप्लीट झालं की हे शांतपणे ऐकायचं आहे. पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. मग पावसाच्या धारा खूप जोरजोरात कोसळत आहेत, त्यासोबत मध्येच वारा देखील येत आहे आणि त्या वाऱ्याने पाने पाने झाडांची पाने सळसळून उठत आहेत आणि धरतीच्या रंध्रारंध्रातून म्हणजे धरतीच्या कणाकणातून धरती सुखावली आहे पावसाने. मग असं वाटतंय की धरती गात आहे. समजली कविता पियुष? ओके, सांग मला कौलारावर काय पडत आहे? कौलारावर थेंब पडत आहेत. म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? पावसात वीज कोसळून ढगात गडगड गडम आवाज येत आहे म्हणून. व्हेरी गुड. काय झाले? पडघम वरती टिपरी पडली, कसा आवाज आला? तडम तडतड तडम. ढग गडगडू लागले. ढग गडगडू लागले. गडम गडगड गडम. वीज कोसळली. वीज कोसळली कडम कडकड कडम. समानार्थी शब्द वाचून दाखव मला, तिथे ऑलरेडी दिलेले आहेत बघ. सांग, वाचून दाखव तिसरा शब्द, तिसरा प्रश्न आणि उत्तर. ढग, मेघ व घन. वीज, चपला व विद्युत. जल, पाणी व उदक. धरती, धरणी व जमीन. व्हेरी गुड. आता काय करायचं आहे, तू प्रश्न पहिला आणि दुसऱ्याची उत्तर लिहून मला दाखवायचे. ओके ओके टीचर. ओके, समजली ना कविता? हो. ओके, व्हेरी गुड. फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. कुशल अँड आविश इज देअर ना? टीचर. कुशल आणि आविश आहे ना? येस. ओके. अजून कोण आहे इंग्लिश मीडियम थर्ड स्टँडर्ड? हँड रेस करा. सॉरी, फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ ओनली फोर्थ. देवांक आणि स्वराज हँड रेस करणं स्टॉप करा. स्टॉप रेजिंग युअर हँड्स. देवांक अँड स्वराज वाकडीकर. पुन्हा एकदा इंग्लिश मीडियम फक्त दोघंच आहेत आणि मराठी मीडियम वेदांत अँड आदित्य, तुम्ही सुद्धा दोघंच आहात, राईट? भाविका इज ऑल्सो देअर. ओके, चला. पहिल्यांदा इंग्लिश मीडियम वाल्यांनी लक्ष द्या. ओके, आपण चित्र वर्णन घेतलं होतं. ओके, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता आहे. ओके, पहा. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता कशाबद्दल आहे असं तुम्हाला वाटतं? कुशल, आविश, सांगा. येस टीचर. कशाबद्दल आहे ही कविता? काय आहे कवितेत? काय घडतंय? पावसाच्या वेळी गारा पडतात ना, चित्रात बघा. येस. येस टीचर. पहा, पहिले कविता वाचून दाखवणार मी, नंतर एक्सप्लेन करणार.
टप टप पडती गारा पटपट वेचू साऱ्या पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गडगड मेघ गरजती चमचम विजा चमकती थुई थुई मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या थडथड थडथड थंडी वाजते हाक आईची ऐकू येते घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. पावसासोबत कधी कधी गारा देखील पडतात. हेलस्टॉर्म आपण चौथीच्या येस तुम्हाला आता इंग्लिशच्या बुक मध्ये हे शिकायला मिळणार आहे की गारा कशा पडतात. ओके, तर ह्या पावसाच्या कधी कधी गारा म्हणजे बर्फ पडतो ढगातून. ओके, तो बर्फ पडतोय आणि मुलं काय करतात पहा, टप टप पडती गारा पटपट वेचू साऱ्या पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. मुलं काय करतात, आकाशातून टपटप ज्या गारा पडतात त्यांना उचलतात आणि मला सांगा बर्फ हातात ठेवला की तो तसाच राहतो का, वितळून जातो ना, हो. वितळून जातो तो. मग तेच होत आहे. मुलं काय म्हणतात, हातात पकडल्या गारा आणि सगळ्या वितळून गेल्या. गडगड मेघ गरजती चमचम विजा चमकती थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आणि या गाऱ्यांचा पाऊस पडत असताना ढग मेघ गडगड असा आवाज करून गरजत आहेत. चमचम विजा देखील चमकत आहेत. मोर खुश होऊन नाचत आहेत. थडथड थडथड थंडी वाजते हाक आईची ऐकू येते घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आणि मग यामुळे गारा आणि गारांचा पाऊस पडल्यामुळे थडथड थडथड थंडी देखील मुलांना वाजत आहे. आणि आई मग मुलांना बोलवण्यासाठी बाहेर आलेली आहे. आईची हाक ऐकून मुले घरात स्वच्छ होण्यासाठी जात आहेत. ओके, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे काय, पावसात भिजत गोल गोल फिरत आपण गोल गोल फिरत खेळतो ना पावसामध्ये, तो खेळ, मुलांचा तो खेळ म्हणजे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. अविश आणि कुशल कविता समजली? Yes. अविश, व्हॉट अबाउट यू, अंडरस्टूड? ओके, कुशल वाचून दाखव कविता. Yes, teacher. कविता वाच. टप 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 पडती गारा पट 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 विसू वेचू साऱ्या साऱ्या पकडून पकडून धरता धरता पकडून वितून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती चमचम चमचम विजा चमकती थुईथुई थुईथुई मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड 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 थंडी वाजते हाक आईची ऐकू येते घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. व्हेरी गुड. अविश, आवाज येतो का अविश माझा तुला? अविश, कॅन यू हिअर मी? तुम्हाला अविशचा आवाज येतो का कोणाला? नो, आय ऑल्सो मला वाटतं काही नेटवर्क प्रॉब्लेम आहे. सांगा मला कविता कशाबद्दल आहे? गाऱ्या गाऱ्या कविता गारांबद्दल हा पावसात पडणाऱ्या गाऱ्यांबद्दल आहे, गारांबद्दल आहे. ही कविता कोण म्हणत असेल सांगा, तुम्हाला काय वाटतं ही कविता कोण म्हणत असेल? कुशल? मुलं. हा, ही कविता मुले म्हणत असतील. तिसरा प्रश्न आहे, विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? विजा चमकतात भीती वाटते ना आपल्याला? हो. ओके. दुसरा प्रश्न, कोण ते सांगा. टप टप पडणाऱ्या गाऱ्या. गारा. गडगड गरजणारे मेघ. चमचम चमकणारी विजा. वीज. थुई थुई नाचणारा मोर. थडथड वाजणारी
अंडी. व्हेरी गुड. प्रश्न पहिला आणि दुसऱ्याची उत्तरं लिहायची आहेत तुमच्या नोटबुक मध्ये. ओके कुशल? अविश आवाज येतोय का माझा अविश? ओके, थर्ड स्टँडर्ड इज डन. मी इथे मेसेज टाकते. फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, राईट questions and answers. Page number 5. ओके, म्हणजे अविशला पण मेसेज मिळेल. चला, फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम. आदित्य आहे, वेदांग आहे आणि भाविका. ओके चला. अविश आहे का आता? अविश इज देअर? Yes. ओके अविश, पेज नंबर 5 वरची जी कविता आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, तिचे प्रश्न उत्तर आहे. प्रश्न पहिला आणि दुसरा लिहायचा आहे. तुला आवाज नव्हता येत तर मी मेसेज पण टाकला होता, पण आता तू दुसऱ्या आयडी वरनं जॉईन झाल्यावर कदाचित तुला नाही मिळणार. ओके, पान क्रमांक 5 वर पहिला आणि दुसरा प्रश्न लिहायचा आहे. मला कविता बोलून दाखवशील का तू पेज वरून वाचून तुझ्या? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता बोलून दाखवणार का? Yes. हा बोल. टप 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 पडती गारा पट 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 वेळ चुकता पकडून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती सम 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 विजा चमकती. तुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ठणठण ठणठण थंडी वाजते हा काहीची ऐकू येते. घरात जाऊन स्वच्छ होऊन गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ओके गुड. प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिला आणि दुसरा प्रश्न. मराठी मीडियम, आम्हालाही हवाय मोबाईल. आपण घेतलं होतं लास्ट लेक्चरला. ओके, आता या भारतात हे तुम्हाला एक दिलेला आहे संत तुकडोजी महाराज यांचा. आपण आज तो शिकणार आहोत. हा आहे तुमच्या पेज नंबर 9 वर. ओके, सुरुवात करूया. मराठी मीडियम, Yes. माईक बंद, सगळ्यांचा माईक बंद. चला. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, हे वरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदोट सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, देवरची असा दे. सकळांस कळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, हे वरची असा दे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. फळनिंदका मनी ही सत्य न्याय वसू दे, देवरची असा दे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, हे वरची असा दे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे संपूर्ण भारतासाठी देवाकडे या अभंगातून एक वर मागत आहे. काय सांगितलं? वर म्हणजे आशीर्वाद, वरदान. ओके, काय सांगितलं आहे बघा. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवळची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. काय म्हणतात तुकडोजी महाराज की या भारतामध्ये जेवढे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, त्यामध्ये जे जे मतभेद आहेत ते नष्ट होऊन हे सर्व
भारतातील लोक बंधुभावाने एकत्रपणे नांदू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो वा ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला मांजी वसुदे, हे वरची असावे. मग आपण जे हिंदू, ख्रिश्चन, शीख, इस्लाम हे सगळे धर्म बनवले आहेत, ते धर्म बाजूला ठेवून आपण सगळे गरीब श्रीमंत एकमताने एकत्रितपणे नांदावे आणि सगळ्यांना स्वातंत्र्याचं सुख अनुभवता यावं, असा वर देवा तू आम्हाला दे, असं महाराज म्हणत आहेत. सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्व स्थळी मिळवणी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, देवरची असा दे. मग सगळेजण स्वतःच्या प्रार्थना स्थळी जाऊन प्रार्थना करत असतात विविध धर्माचे लोक. त्यापेक्षा सगळ्यांना मानवतेचा धर्म कळू दे, राष्ट्राच्या भोवती राष्ट्राच्या प्रती त्यांचं प्रेम जागृत होऊन त्यांची राष्ट्रभावना जागृत होऊ दे आणि एकत्र मिळून सगळ्यांनी एकत्र समुदाय प्रार्थना करू दे. तरुण शिकून उद्योगी होऊ दे आणि शीलवान दिसू दे, देवा तू असा वर दे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. फळ निंदता मनी ही सत्य न्याय वसू दे, देवरची असा दे. जो काही जातीभेद समाजामध्ये चालू आहे तो सगळा विसरून आम्ही सगळे एकत्र येऊ देत. अस्पृश्य पूर्णपणे हा मतभेद सगळ्यातून नष्ट होऊन जाऊ दे. खळदी निंदका मनी, जो कोणी निंदक आहे, दुसऱ्याची निंदा उडवतो, नावं ठेवतो, वाईट साईड बोलतो, त्याच्या मनातून देखील या गोष्टी जाऊन फक्त सत्याची भावना येऊ दे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असा दे. आणि जसं स्वर्गात सगळीकडे सौंदर्य आहे तसं प्रत्येक घरात सौंदर्य रमू दे. सगळ्यांची जी काही विपत्ती आलेली आहे कोणावरती पूर्णपणे नष्ट होऊ दे. आणि तुकड्यास म्हणजे मला स्वतःला सगळ्यांच्या सेवेत सदा सर्वदा हजर राहू दे, असा वर देवा तू मला दे, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत आहेत. समजली कविता? यस. वेदांग हळूहळू बोलायचंय प्लीज. आदित्य, वेदांग, आदित्य, भाविका, कविता समजली? चॅट बॉक्स मध्ये येस लिहा. मॅम. ओके, चला मला वाचून दाखवा. वेदांग तू वाच पहिल्यांदा. वेदांग. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया संकला माझी, वसुदेवरची असा दे. सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, देवरची असा दे. हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून. खळनिंदका मनी सत्य न्याय वसू दे, देवरची असा दे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्याच सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असा दे. गुड. भाविका वाच. येस टीचर. भाविका. येस टीचर. या हा वाच. भारतात बंधुभाव नित्य दिसू दे, सर्व वसू दे, नित्य वसू दे. नित्य वसू दे, देवरची असा दे. सो हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. भाव
भेट नसू दे नांदोत ना सुखे दो गरीब गरीब अमीर एकमताने मग हिंदू असो मुस्लिम व हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. येस भाविका. इतर सुखाया सकला माझी वजू दे देवरची असा दे सकलास सकळा सकळो मानवता सकला सको मानता भार भावना हे सर्वे सली सुली मिलुनी समुदाय प्रार्थना. प्रार्थना 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 उद्योगी तरुण करून वीरशिलवान दिसू दे. भाविका आवाज येत नाहीये तुझा. माझा आवाज येतोय सगळ्यांना? यस मॅम. ओके भाविका कंटिन्यू कर. हे 2 कडवे वाच. भाव नीला एक ओ आम्ही अस्पृश्यता पुन्हा अस्पृश्यता अस्पृश्यता समून नत्र हो जगातून का मनीही सत नय वसुदे न्याय सत्य न्याय वसुदे देवरची असा दे साधे शुद्ध सौंदर्य घर सौंदर्य रमो घराघरात सौंदर्य रंगू दे घराघरात स्वर्गीयापरी हे ही नष्ट होऊ दे विपत्ती विपत्ती वापरती विपत्ती भीती बोहरी भीती बोहरी तू कडस संदा सदा सर्वदा सेवत कसू दे देवांची असा दे. ओके गुड. आदित्य हा वाच. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असा दे हे सर्व पंथ सर्वदा एक दिसू दे मतभेद नसू दे नादोत सखे गरीब चुके गरीब अमीर एक मत दीने मग ही दे असं ख्रिश्चन वाहो इस्लामी
इस्लामी स्वातंत्र्य सुखा स्वातंत्र्य सुखा या सकाला माझी वसू दे. देवची असा दे. सकलास कळो कलो मानवता मानवता मार माष्ट भावना हो सर्व ध्याली मिलून समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीर शीलवार दिसू दे. देवाची असा दे. हा जाती भाव विसरून एक हो आम्ही अस्पृश्यता समूल नष्ट हो जगातून खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे. वरची असा दे. सौंदर्य रमो घरात स्वर्गीयापरी ही नष्ट होऊ दे. विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. देवची असा दे. व्हेरी गुड. ओके, सो थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचं लिहून झालंय. थर्ड स्टँडर्ड येस ना? Yes, teacher. ओके. येस आय गॉट युअर मेसेजेस. कुशल आणि आविष तुमचे लिहून झाले क्वेश्चन आन्सर्स? ओके. ज्यांचे लिहून नाही झालेत त्यांनी होमवर्कला कम्प्लीट करायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम तुम्ही सगळ्यांनी वार पुन्हा एकदा लिहायला नीट शिकायचं आहे. ओके, सगळ्यांची ओरली तर बरोबर आहेत तुमचे, पण कधी कधी या वारांच्या गाणे याच्यावर एक असे प्रश्न येतात की तुम्हाला मधला वार दिला जाईल, त्याच्या अगोदरचा नंतरचा वार विचारला जाईल. ओके, मग सगळ्यांनी पूर्ण वार कसे लिहायचे ते एकदम नीट प्रॅक्टिस करायचे आहे घरी. ओके, सगळ्यांना आज शिकवलेलं सगळं समजलं? थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मराठी मीडियम, फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मराठी मीडियम, एव्हरीवन इज बीइंग अंडरस्टूड वॉट एव्हर आय हॅव टॉट यू टुडे? येस. ओके, मग आज आपण इथेच थांबूया. तुमचा होमवर्क असणार आहे आज क्वेश्चन आन्सर्स दिलेले लर्न करणे. ओके, नाव यू ऑल कॅन लिव्ह. बाय बाय. Bye bye, teacher. Thank you, teacher. वेलकम. बाय बाय.